संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणीची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे आणि त्या निमित्ताने आमचे प्रदेश अध्यक्ष थोर विचारवंत मराठा क्रांती मोर्चाचे प्रेरक माननीय प्रवीणदादा गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत। तर याचं औचित्य साधून आणि या ठिकाणी मराठा मेळावा देखील घेतलेला आहे। एकंदरीत तुम्हा सर्व पत्रकारांचं या ठिकाणी आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडतर्फे स्वागत करतो आणि आजची पत्रकार परिषद त्या अनुषंगाने आमची जी येणाऱ्या काळामध्ये काही भूमिका आणि मराठा समाजाच्याबद्दल जे आरक्षण आहे या संदर्भात आम्ही काही निर्णय घेणार आहोत, त्या संदर्भात ही पत्रकार परिषद घेतलेली आहे। मग सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत। पुढची सूत्र दादा आहे। जय जिजाऊ। आज रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आज संभाजी ब्रिगेडची राज्य कार्यकारिणीची मीटिंग सुरू आहे आणि त्या निमित्ताने करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि जवळपास वर्षभराच्या लॉकडाऊन नंतर बदललेली जगाची परिस्थिती, देशाची, महाराष्ट्राची एकूण निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती या सगळ्या अनुषंगाने एक नवीन दिशा संघटनेला देण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी मीटिंग घेतलेली आहे। त्यानंतर नव्याने महाराष्ट्रभर एक दौरा केला जाईल। राज्य कार्यकारिणीच्या दौऱ्यानंतर संघटनेची पुनर्बांधणी हा एक विषय आमच्या समोर आहे, त्या अनुषंगाने मीटिंग आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की संभाजी ब्रिगेडनी मराठा आरक्षणाच्या विषयावर EWSचं समर्थन केलेलं आहे। इकॉनॉमिकल वीकर सेक्शन, आर्थिक दुर्बल घटक याचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने लागू करावं। 12 जानेवारी 2019ला केंद्र सरकारने घटनेत तरतूद करून 46 आर्टिकल प्रमाणे 15(6), 16(6) मध्ये दुरुस्ती करून घटनात्मक आरक्षण आर्थिक निकषावर दिला असल्यामुळं आम्ही त्याचं समर्थन केलं। परंतु सध्या मराठा क्रांती मोर्चा आणि सर्व इतर संघटना या ACBC जे सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण चर्चेला आहे, सुप्रीम कोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू आहे जी मार्च 8 तारखेला होणार आहे, त्याचं ते समर्थन करतायत। परंतु आम्ही अत्यंत स्पष्टप्रमाणे भूमिका घेतलेली की घटनात्मक तरतूद असलेला आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा। त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने एक GR काढला होता। ACBC साठी त्यांनी आर्थिक निकषाच्या आरक्षणाला स्थगिती दिली होती, ती उठवली आहे संघटनेने आणि EWS बाबत ज्या काही घटनात्मक तरतुदी आहेत आणि नोकरी आणि शिक्षणातले जे फायदे आहेत त्याच्या बाबतीत महाराष्ट्रभर पुढच्या 6 महिन्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने जागृती केली जाईल। बाकी इतर विषय आपण विचारले प्रश्न तर मी त्याची उत्तरं देईन। संभाजीराजेंनी या गोष्टीला विरोध केला होता, त्यामध्ये म्हणजे आपल्याच समाजामध्ये, मराठा समाजामध्ये पुन्हा असे गटतट अलीकडे दिसायला लागले। म्हणजे मराठा क्रांती मोर्चा जेव्हा आयोजित केला गेला किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने 58च्या वर मोर्चे निघाले, ही जी एकी होती ती आता गेल्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात दिसून येत नाही। तर तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे या विषयावर? मुळात संभाजी ब्रिगेड एक संघटनात्मक विषय घेऊन चालणारी संघटना आहे, त्याची एक बॉडी आहे, तिचा एक कार्यक्रम आहे आणि त्या अंतर्गत तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने कुठलं आरक्षण टिकणार आहे, EWSचं टिकणार आहे का ACBCचं, त्याच्या ज्या घटनात्मक तरतुदी आहेत, हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स आहेत, त्याचा अभ्यास केल्यानंतर भावनिक विषयाला आहारी न जाता अत्यंत कायदेशीर दृष्ट्या रास्त भूमिका संभाजी ब्रिगेडनी घेतली। ही गोष्ट खरी आहे की मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने त्यावेळेस 2016ला 58 मोर्चे निघाले आणि त्यांची मागणी होती की मराठा समाजाला आरक्षण मिळावं। परंतु त्यावेळेस सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की SC, ST आणि OBC एवढंच आरक्षण उपलब्ध होतं। त्यावेळेस आर्थिक निकषाची घटनात्मक तरतूद असलेलं आरक्षण लागू झालेलं नव्हतं। OBC मध्ये महाराष्ट्रात 404 जाती आहेत, ज्या की पूर्वी 180 जाती होत्या। अगदी मराठा समाजाची सगळ्यात जवळची जात म्हणजे ज्याला आपण साम्य म्हणतो, मराठा आणि कुणबी एकच आहे, ते कुणबी सुद्धा OBC मध्ये, माळी सुद्धा OBC मध्ये। मग EWSच्या आरक्षणाचा विचार केला तर 404 जाती OBC मध्ये आणि EWS मध्ये फक्त ब्राह्मण, सारस्वत, कायस्थ आणि मराठा आणि इतर ज्या 13% जाती आपण म्हणतो त्या जाती नाही तर अल्पसंख्याक धर्म आहेत, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, पारसी, बौद्ध, जैन अशा प्रकारचे धर्म आहेत की जे अल्पसंख्याक म्हणून त्यांच्या शिक्षण संस्थांना, त्यांच्या वेगवेगळ्या संस्थांना सवलती आणि त्यांना फायदे मिळतात।
त्यामुळं 10% आर्थिक निकषाच्या आरक्षणामध्ये ब्राह्मण आणि मराठा या दोनच जाती राहतात. त्यामुळं मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात स्पेस आहे. मराठा समाजाची जी 32% लोकसंख्या सांगितली जाते ती मराठा आणि कुणबी आहे. विदर्भात 90% लोक कुणबी आहेत. तुम्ही खानदेशात गेला तर तिथं 80% लोक कुणबी आहेत. आणि याचं कारण डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी त्या काळामध्ये घटना समितीमध्ये काम केलं होतं. ओबीसीच्या आरक्षणाची तरतूद आणि त्याला डोळ्यासमोर ठेवून कुणबीसाठी त्यांनी जागृती केली होती. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मराठा नावाच्या नोंदी आहेत, पण पश्चिम महाराष्ट्रात पुण्यापासून कोल्हापूर पर्यंत जर आपण 1947 पूर्वीचे दाखले काढायचा प्रयत्न केला तर नोंदणी सगळ्यात कुणबी सापडतात. म्हणजे जातीय जनगणना 1881 ते 1931 पर्यंत झालेली आहे. आणि जसं जसं मराठा समाज कुणबीवरून मराठा झाला हे आपल्याला सगळं दिसतं. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं मराठा कुणबीचं सर्टिफिकेट काढलेले आहे. असे अनेक उदाहरणं देण्यासारखी. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण घेतोय. प्रवीणजी, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. आपण आता हे ह्याच्या मुद्द्यावर, आपण आरक्षणच्या मुद्द्यावर आणि ह्या विषयावर आपण मोर्चे काढले. 58 मोर्चे मराठा समाजाने निघाले. संभाजी ब्रिगेड हे बहुजन समाजाचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे, बरोबर आहे. अशा वेळी तुम्ही जेव्हा आता स्पेसिफिक मराठा समाजाची जेव्हा बाजू लावून धरताय EWSच्या विषयावरून, तर तो घटक नाराज होईल का, हा माझा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा आहे की जे आरक्षणावरून आता 2 गट पडायच्या, 2-4 गट जे निर्माण झाले, जसा ठोक मोर्चा निघाला, अन्य काही गोष्टी निघाल्या आहेत, तर ह्या सगळ्याला एकत्रीकरण कसं करणं शक्य आहे? त्याच्यासाठी संभाजी ब्रिगेड पुढे येणार आहे का? सगळ्यात महत्वाची गोष्ट, मराठा विरुद्ध ओबीसी, ज्यावेळेस मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा असा आग्रह केला जातो त्यावेळेस ओबीसी मधनं त्याला प्रतिकार केला जातो, त्याला विरोध केला जातो. हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष थांबला पाहिजे आणि तो झाला नाही पाहिजे, म्हणून EWSची मागणी आमची अत्यंत रास्त आहे. जर आम्ही ओबीसीत जायचा प्रयत्न केला तर ओबीसी मधनं प्रतिकार होतोय आणि संघर्ष उभा राहतोय. म्हणून संभाजी ब्रिगेडची सामाजिक बहुजन समाजाची भूमिका कायम ठेवून EWSची मागणी केली गेली की EWS मध्ये एकदा आम्ही गेलो, EWSचं आरक्षण आम्ही स्वीकारलं तर ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष उभा राहण्याचं काही कारण राहत नाही. राहिला प्रश्न इतर मराठा संघटनेच्या बाबतीत, तर 8 मार्च नंतर मी तुम्हाला 100% सांगतो की सुप्रीम कोर्टामध्ये हे एसीबीसीचं आरक्षण टिकणार नाही. कारण अशाच प्रकारे जाट, पटेल, गुज्जर आणि आंध्र प्रदेशमध्ये मुस्लिम समाजाला हायकोर्टामध्ये आरक्षण टिकलं होतं. कारण हायकोर्टामध्ये युक्तिवाद झाले होते, ते घटनेच्या तरतुदीवर नाही, घटनापीठाकडे ज्यावेळेस एखादा विषय जातो आणि घटनापीठाकडे गेल्यानंतर घटनेतल्या तरतुदीप्रमाणे तपासणी केली जाते, त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गुज्जर, पटेल, जाट आणि मुस्लिमांचं आरक्षण रद्द झालं. त्याचा इतिहास पाहता एसीबीसीचं आरक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये टिकण्याचा भरोसा नाही. दुसरी गोष्ट, जाटांनी सुद्धा मोठी आंदोलनं केली होती, पटेलांनी केली ती, गुज्जरांनी पण केली ती, देशभर पाहिले. परंतु आज त्यांचं कुठलंही आंदोलन दिसत नाही, कारण EWSच्या आरक्षणाचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. तशाच प्रकारे मराठा समाजाने स्वीकारला केलं पाहिजे, कारण ते पण शेतकरी जाती आहेत, क्षत्रिय जाती आहेत, ज्यांचे ज्यांचे राजकीय हितसंबंध वेगवेगळ्या पक्षाशी जोडलेले आहेत. तर पक्ष संघटना अशा प्रकारचं जॉईंटली प्रोग्राम घेऊन जातं. आता जे काही आंदोलन महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने चाललेलं आहे हे 100% भाजप पुरस्कृत आहे आणि ते नैसर्गिक आहे. कारण भाजप विरोधी पक्षात आहे, सत्ताधारी पक्षाला वेठीस धरणं, त्याला विरोध करणं, त्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करणं हे भारतीय जनता पार्टीचं विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांचं काम आहे. आणि त्यांच्याबरोबर असलेल्या संघटना आणि त्यांच्याबरोबर असलेले आमदार, खासदार तशी भूमिका पार पाडत असतील तर मला त्याच्यात काही गैर वाटत नाही. विद्यार्थ्यांना शिक्षण याच्यात जर सवलत खात्रीशीर मिळू शकत असेल तर ती EWS आहे, कारण EWS लागू झालेले आहेत, त्याचे फायदे आता मिळत आहेत सगळ्यांना. एसीबीसी कोर्टात स्थगित आहे आणि ह्या जून जुलै पासूनच्या ऍडमिशन्स असतील किंवा नोकरीमध्ये एसीबीसीचा फायदा मिळत नाही. आज जे मिळतंय त्याचा आपण फायदा घ्यावा अशी माझी भूमिका आहे. तुम्हाला पहिल्या दिवशीपासून सांगतोय, 12 जानेवारी 2019 पासून बदललेली परिस्थिती, बदललेले कायदे, बदललेल्या घटनेचा अभ्यास करता हा देश जर राज्यघटनेप्रमाणे चालला पाहिजे असं आपल्याला वाटत असेल तर राज्यघटनेने बदललेला कायद्याचा स्वीकार करून
या देशामध्ये शांतता आणि स्वास्थ्य लाभलं पाहिजे, जाती जातीमध्ये धार्मिक तेढ निर्माण नाही झाले पाहिजे, ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध दलित अशा प्रकारचे संघर्ष उभे राहू नये म्हणून आम्ही ईडब्ल्यूएसचा स्वीकार केलेला आहे. हे तुम्ही बोललात आता एक मुद्दा मांडला की ओबीसी आणि मराठा संघर्ष लागू नये, परंतु दुसऱ्या बाजूला एक गोष्ट ओबीसी नेते हे सांगतायत की आमच्या याच्यामध्ये आरक्षण न मिळता स्वतंत्र जे आरक्षणाची तरतूद व्हावी. या लोकांचं म्हणजे तुम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करायला जाता किंवा करता गेली अनेक वर्ष, या लोकांना तुम्ही एकत्र करणार आहात का हे समजून सांगण्यासाठी? निश्चितच आम्ही महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये विविध ओबीसी, एससी, एसटी सगळ्या संघटनेशी संवाद साधतोय. माझा तर तसा त्यांच्याशी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संवाद आहेच. न्याय हक्क मिळत असताना नवीन काही संघर्ष उभे राहू नये अशी अपेक्षा आहे. पण आम्ही संयुक्तिकरित्या आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की 13 फेब्रुवारीला अहिल्याबाई होळकरांचं पुतळ्याचं अनावरण आम्ही जेजुरी गडावर करतोय. त्याची संपूर्ण जेजुरी गडावरची जी ट्रस्ट आहे ती संभाजी ब्रिगेडच्या मार्गदर्शनाखाली चालते आणि अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण करत असताना आम्ही जी भूमिका घेतलेली आहे त्याचं प्रचंड स्वागत ओबीसी समाजामध्ये झालेले. आदरणीय शरद पवार साहेब, युवराज यशवंतराव होळकर, युवराज छत्रपती संभाजीराजे सुद्धा त्या ठिकाणी निमंत्रित आहेत आणि भविष्यामध्ये बहुजन समाजामध्ये एकोपाचं वातावरण निर्माण होईल यासाठी आम्ही 13 तारखेला जेजुरी गडावर कार्यक्रमाची सुरुवात करतो. अहिल्याबाई पुतळ्याचं उद्घाटन करतो. मराठा आरक्षण हा जो विषय आहे त्या व्यतिरिक्त बहुजन समाजासाठी आणखी कोणते कोणते तुमचे कल्पना आहेत? नाही, मुख्यतः आमचा आजचा संघटनेचा हेतू हा गेली 4-5 वर्षापासून आर्थिक सक्षमीकरण कार्यकर्त्यांचं समाजाचं आहे. कारण आपण समाज प्रबोधनासाठी इतिहासातल्या गोष्टीवर भरपूर बोलतो, जाती जाती समाजामधल्या बद्दल बोलतो, परंतु आर्थिक सक्षमीकरण हा जो कार्यक्रम आहे तो आपल्या प्रत्येक तरुणाच्या डोक्यात घातला पाहिजे. आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी आम्ही अगदी गाव पातळीपासून अगदी शेती विषय असेल, देशातल्या वेगवेगळ्या सरकार जिल्हा परिषद पर्यंतचे सवलतीचे विषय असेल त्याची जागृती करतोय. मिटकॉन सारख्या कंपनीबरोबर आम्ही काम करतोय छोटे मोठे उद्योग करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरात उपलब्ध झालेल्या जागतिकीकरणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे नोकरी आणि व्यवसाय आणि उद्योग परदेशामध्ये त्याची सुद्धा आम्ही 5-6 वर्षापासून जागृती करतोय. अहद ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला असा व्यापक वैश्विक आपण विचार दिलेला आहे. यातनं आतापर्यंत 650 पेक्षा जास्त मुलं परदेशात गेलेत, 300 पेक्षा जास्त मुलं परदेशात शिक्षणासाठी झाले. हे तर उदाहरणादाखल मी तुम्हाला सांगितलं. आमच्याशी संपर्कात असलेल्या लोकांचा आकडा सांगितला. परंतु या विचाराने जी काय आम्ही मांडणी केलेली, मी 50 पेक्षा अधिक भाषणं याच विषयावर केलेली की बदललेली जागतिक परिस्थिती. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आरक्षण 90ला लागू व्हायला पाहिजे होतं पण ते कोर्टात गेलं, ते 93ला चालू झालं मंडल कमिशनचं. पण 91ला आपण जागतिकीकरण स्वीकारलं, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. समाजवादी, साम्यवादी, पुरोगामी चळवळीने त्याला विरोध केला, एसीझेडला सुद्धा विरोध केला. पण ते काय थांबलं का? तर 2000 नंतर तुम्ही जर देशाचं अर्थकारण बघितलं बदललेलं तर ते लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशनमुळे, ग्लोबलायझेशनमुळे झालेलं आहे. जो काही विकास असेल किंवा जी काही प्रगती आहे, आज पुण्यासारख्या तुम्ही ठिकाणी आला तर हिंजवडी आहे, मगरपट्टा आहे, खराडी आहे. 3.5 लाख तरुण हे IT मधून तिथं नोकरी करतात आणि 1 लाख पेक्षा महिन्याला जास्त पगार घेतात. पण 80% जास्त लोक हे महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले लोक आहेत. म्हणजे तुमच्याकडे उद्योग निर्माण झालेला आहे ITचा, म्हणजे तुमच्याकडे कंपन्या आलेल्या आहेत, तुमच्याकडे मोठं क्षेत्र तयार झाले. पण मराठी माणसामध्ये नव्याने जी जागृती करायला पाहिजे, या बदललेल्या भूमिका, बदललेल्या नोकरी, पारंपरिक नोकरी शिक्षकाची होती, पोलिसाची होती, सैन्यात भरतीची होती, कालांतराने त्या बदलल्या. मग UPSC MPSC कडे एक वर्ग वळला. पण आता जागतिकीकरणाने निर्माण झालेली स्पर्धा आणि निर्माण झालेल्या नवीन आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा ते कार्टून्स वगैरे बनवणे ते असेल, तर याच्याकडे आम्ही लोकांची दिशा वळवतोय. बेरोजगारीचं प्रमाण कमी करून अर्थकारण जास्त सक्षम केलं पाहिजे. ही सध्या पुढच्या भविष्यातली मराठा समाजाच्या आरक्षणाची असेल किंवा बहुजन समाजाच्या संघर्षाची विषय असेल, ते आता हळूहळू थांबून पुढच्या काळामध्ये आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे. मी काल जस्ट एक माहितीसाठी सांगतो की पुण्यासारख्या कोरेगाव पार्कमध्ये मतदान 22% पेक्षा जास्त होत नाही. जे होतं ते तिथल्या स्लम मधनं होतं. कोरेगाव पार्कमध्ये एक छोटा स्लम आहे त्यांचं होतं. तेच मोठे स्लम जे आहेत पुण्यातले तिथून 90% मतदान होतं. एकतर ते पैसे देऊन मतदान केलं जातं
किंवा त्यांना अपेक्षा आहे म्हणून केलं जातं. म्हणजे आर्थिक सक्षम माणूस झाला की तो सरकारच्या वर फारसा अवलंबून राहत नाही आणि त्यामुळं धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण होत नाही. म्हणून आर्थिक सक्षमीकरण हाच आम्हाला चांगला पाहिजे. शेतकरी कामगार पक्षाबरोबर जर आपण गेलो तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक कार्यकर्त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून राजकीय प्रतिनिधित्व मिळेल ही माझी भूमिका होती. परंतु आमचे जे वरिष्ठ लोक आहेत त्यांचं असं मत झालं की शेतकरी कामगार पक्ष हा जुना आहे किंवा सध्याच्या स्थितीत खूप छोटा पक्ष आहे. आपण जर संभाजी ब्रिगेड एवढी मोठी संघटना आहे तिला जर राजकीय पक्ष केला तर त्याचा जास्त फायदा होईल. पण तसं काही झालं नाही. शेतकरी कामगार पक्ष आणि संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि ज्या सामाजिक चळवळी एकत्र येऊन सत्यशोधक विचाराच्या शेतकरी कामगार पक्षाची पुनर्बांधणीचा तो विचार होता. पण पुण्यात लोकसभा लढण्याची माझी इच्छा होती असं नाही. उभा करण्याची संभाजी ब्रिगेडची इच्छा नाहीये. 10% पुरेसं आरक्षण आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं की कुणबी म्हणून ऑलरेडी आरक्षण मिळतंय ओबीसी मधलं. मराठा कुणबी मराठीची 1 जून 2004 ला तरतूद झालेली. उरलेले जे मराठा समाज आहे ज्यांना ओबीसी मधनं आरक्षण मिळत नव्हतं त्यांना जर आरक्षण ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून मिळत असेल तर मला असं वाटतं की पुरेसं समाधानकारक आरक्षण. हे होताना प्रवीणजी की मग हे आंदोलन करून मग एवढा उपयोग काय झाला असा मोठा प्रश्न उपस्थित राहतोय ना. मग एक लक्षात घ्या की 2016 पर्यंत जर तुम्ही बघितलं तर मराठा समाजाचं आंदोलन होतं, जाटांचं होतं, गुज्जरांचं होतं, पटेलांचं होतं. त्या काळामध्ये एनडीएचं सरकार युपीएचं सरकार होतं. त्यामुळे घटनात्मक कुठलाही बदल करायचा ठरवलं तर 2/3 बहुमत होत नव्हतं. मी माहितीसाठी सांगतो की नरसिंहराव सरकार असताना शरद पवार साहेब आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी आर्थिक निकषाचं 10% आरक्षण दिलं होतं. मान्य. मला प्रश्न असा आहे की तुम्ही आता म्हणताय की ईडब्ल्यूएसचं आरक्षण पुरेसं आहे 10%. मग एवढं महाराष्ट्रात जे मोर्चे निघाले मग त्याचा उपयोग नाही. त्यातच मिळाले ना. 2016 झालेलं आहे आणि 2019 आरक्षण आले. त्याच्यावर पुन्हा स्प्लिटच आहे ना समाजामध्ये. कसं एक लक्षात घ्या की संपूर्ण देशाचा विचार करून कायदा केला जातो. एका जातीसाठी आरक्षण नाही. मराठा आरक्षण हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. आरक्षण एससीचं आहे, एसटीचं आहे, ओबीसीचं आहे आणि ईडब्ल्यूएसचं म्हणजे इकॉनॉमिकल विकर सेक्शन. जातीच्या नावाने आरक्षण मागणं हे अपेक्षित नाही. पण जातीचा समावेश कुठल्या वर्गात करायचा, ओबीसीत करायचा का ईडब्ल्यूएस मध्ये करायचा हा मुद्दा आहे. आणि 16ला आंदोलन झालं तसंच ते पटेलांचं गुज्जरांचं त्याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारला त्याची दखल घेऊन 10% आर्थिक निकषाचं आरक्षण दिलं. हे आंदोलनाचाच परिणाम आहे. हे असं नाहीये की ते हवेत झालेलं आहे. हे परिणाम आंदोलनाचेच आहे. हे खोटी दिशाभूल आहे की सरकारने दिलं होतं आणि आम्ही घेतलं नाही. पटेल, गुज्जर आणि जाट आणि मराठ्यांच्या दबावाखाली 10% आर्थिक निकषाचं आरक्षण आले. त्याच प्रकारचं हायकोर्टात टिकलेलं जाटांचं, गुज्जरांचं, पटेलांचं. थोडक्यात आपलं म्हणणं असं आहे की ते टिकणार नाही. बरोबर आहे. नाही, टिकूच शकत नाही. एका जातीसाठी आरक्षण देता येत नाही अशी तरतूद नाही. एका जातीसाठी 12-13%, ज्या की ओबीसीच्या 404 जातींसाठी 19% हे न्याय होत नाही. मान्य आहे मला. तुम्ही म्हणताय की कदाचित ते टिकणार नाही. नाही, टिकणारच नाही कदाचित. ओके. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जर मराठा समाजाचा विस्फोट झाला समजा, होऊ शकत नाही. कसा होऊ शकत नाही? तुम्ही इतिहासात जा. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने एक उंची गाठली त्यानंतर ते थांबलं. कारवारसह बेळगाव प्रश्न एका उंचीवर गेला, सीमा प्रश्न, त्यानंतर तो थांबला. दत्ता सामंतांची कामगार चळवळ एका उंचीवर गेली त्याच्यानंतर ती थांबली. नामांतराची चळवळ एका उंचीवर गेली ती थांबली. या सगळ्या चळवळीची एक उंची ऑलरेडी मराठा आरक्षणाने गाठलेली आहे. आता जे पण चाललेले आहे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत असलेलं आंदोलन विस्फोट होत नाही. संभाजी ब्रिगेड ज्या आंदोलनाला पाठिंबा देतो तेच यशस्वी झाल्याचा इतिहास आहे. आम्ही बाजूला आंदोलन होत नाही. मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेड यांची भूमिका आता ह्यातून परस्पर वेगळी वाटते. नेमकं काय? मराठा क्रांती मोर्चा ही संघटना नाहीये. ते सगळ्या संघटना आणि समाज एकत्र येऊन निर्माण झालेली आंदोलनाची भूमिका होती. सगळ्या समाजाने आपल्याला मागासवर्गीय म्हणून आरक्षणाचा लाभ मिळावा अशी भूमिका घेतली. त्यावेळेस ओबीसीच्याच आरक्षणाची तरतूद असल्यामुळं ओबीसीचीच मागणी झाली. बदललेल्या काळाबरोबर, बदललेल्या परिस्थितीबरोबर, बदललेल्या कायद्याबरोबर, बदललेल्या घटनेतील तरतुदीप्रमाणे व्यावहारिक भूमिका घेणं मला योग्य वाटलं. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की विद्यार्थी आणि तरुणांमध्ये ईडब्ल्यूएसचं स्वागत झालेलं आहे. मुलं त्याचा लाभ घेत आहेत. जे मिळणारच नाही
त्याच्यासाठी अट्टहास करणं, याच्यासाठी मी पहिलाच स्टेटमेंट केलं होतं की मृगजळाच्या माग पडू नका. सर, शिवप्रतिष्ठा आणि भिडे गुरु यांच्यामध्ये कुठेतरी फूट पडल्याचं चित्र पाहायला मिळते. नक्की तुमचं काय म्हणतं? नाही, आमचा त्या विषयाशी काहीच संबंध नाही. त्यांच्याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. मी फक्त संभाजी ब्रिगेड या संघटनेचा अध्यक्ष, त्याच्यावर अधिकृत भाष्य करू शकतो. आता मला एकच प्रश्न विचार माझा की मराठा क्रांती मोर्चाच्या सर्व चळवळींना तुमचा पाठिंबा आहे किंवा नाही यापुढे? नाही, एक लक्षात घ्या, समाज जर संघटित होत असेल चांगल्या उद्देशानं तर आमचा हेच आहे पाठिंबा ना, सक्रिय आरक्षण आहे. हाच मुख्य उद्देश आहे. नाही, सक्रिय पाठिंबा आहे. पण कुणी काही राजकारण करत असेल आणि दिशाभूल करत तुम्ही असेल आरोप करता तर की सत्य घेऊन मी समोर येणार आहे. एक लक्षात घ्या, मराठा क्रांती मोर्चाच्या सगळ्या लोकांनी जी मांडणी केली ती माझ्या पुस्तकातली. मी पुस्तक लिहिलेले आहे 2005 ला, मराठी शूद्र. सामाजिक मागासलेपणा सिद्ध करता येत नव्हता. त्याच्या सगळ्या ज्या काही घटनात्मक तरतुदी ज्या आहेत, तिथं जे काय आलंय 1063 पानामध्ये न्यायमूर्ती गायकवाड आयोगामध्ये, त्यातलं 70% मजकूर माझ्या पुस्तकातला आहे. त्यामुळं मला त्यातल्या सगळ्या बाजू माहिती आहेत. मी स्वतः आयोगाबरोबर काम केलेलं आहे आणि आयोगाचं म्हणणं असंच होतं की ओबीसी मध्ये समावेश करा. पण त्यावेळेस देवेंद्र फडणवीस सरकारने आणि सगळ्याच राजकीय पक्षांनी अशीच दिशाभूल समाजाला केली की 50%च्या आत हात लावून देणार नाही, 50%च्या बाहेर द्या. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकारने 50%ची मर्यादा घातलेली होती आणि 50%च्या वरचं कुठलंही आरक्षण टिकणार नाही. पण आर्थिक विकासाचं आरक्षण जे आहे 46 आर्टिकल प्रमाणे. आता आपली काय भूमिका आहे? संभाजी ब्रिगेडची आता काय भूमिका आहे? मराठा क्रांती मोर्चावर राहणार? संभाजी ब्रिगेडची भूमिका EWS प्रमाणे आरक्षणाचा लाभ घ्यावा, त्याचे फायदे घ्यावे अशी आहे.